मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू झाल्या. प्रत्येकाची राजकीय पक्षांची पत्रक ते काय करणार काय नाही याचा आता ढिगारा लागला. आणि मी बऱ्याच सगळ्या राजकीय पक्षांची ही पुस्तकं चाळली, उमेदवार त्या ठिकाणी काय करतात याच्यावर चर्चा करतोय, विचार करतोय, अभ्यास करतोय की मला तर यांनी समाजहिताची कुठलेही कामं करताना दिसलेली नाहीत. अशी काही उमेदवार आहेत आता ज्यांची यादी पाहतो. काही जण निष्ठावंत आहेत बिचारे, त्यांना तिकीट सुद्धा दिलं गेलं नाही. ज्यांना तिकीट देतो देतो म्हणाले होते त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. त्यांना पक्ष बदलावा लागला, त्यांना चिन्ह बदलावं लागलं. आणि असे काही उमेदवार आहेत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे, दरोड्याचे, खंडणीचे म्हणजे मर्डरचे असताना हाफ मर्डरचे सुद्धा आहेत. आणि एक नाही, दोन नाही, 15-16 गुन्हे असणारे गुन्हेगार रूपी उमेदवार आता या पुणे शहरामध्ये उभे आहेत, मुंबई शहरात उभे आहेत, ठाण्यामध्ये उभे आहेत. मी पुण्यातली चर्चा करतोय आणि मी काही उमेदवारांचे फोटो पाहतोय. मला आश्चर्याचा धक्का बसतोय की जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा विरोधातले, आता सत्ताधारीच एवढे पक्ष मजबूत आहेत, विरोधकांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं, वाईट वाटायची काही गरज नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं. निष्ठावंत लढणाऱ्या किंवा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींपासून किंवा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. का ठेवला, कशासाठी ठेवला, हा संशोधनाचा विषय. पण त्याला तिकीट दिलं नाही. तिकीट दिलं कुणाला? बघा किती गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे की प्रत्येक राजकीय पक्षांनी शहरातल्या गावगुंडांना तिकीट दिलं, निष्ठावंतांना डावललं, अंधभक्त लात मारून बाजूला काढून टाकले, ते त्याच लायकीचे होते. पण ज्या राजकीय पक्षांनी ज्या गावगुंडांना तिकीट दिलं ते सगळे आज राज्याच्या सत्तेमध्ये आहेत. ते चर्चा करतात कायदा सुव्यवस्थेची, गुन्हेगारी संपवली पाहिजे म्हणतात, गुन्हेगारांना बेड्या घातल्या पाहिजे म्हणतात. आणि यांना तिकीट कोणी दिलंय? बरं, यांच्यावर कशा स्वरूपाचे गुन्हे आहेत? उद्या जर शिक्षा लागली यांना, हे आयुष्यभर जेलमध्ये, म्हणजे म्हणतात ना आजीवन कारावास, म्हणजे फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. गंभीर स्वरूपाचे 10-10, 15-15 गुन्हे ज्यांच्यावर असतात. आता काही उमेदवार नानापेठ, भवानी पेठेतले तर आतमध्ये, पण जेलमधून सुद्धा निवडणूक लढतात. कुठल्या राजकीय पक्षाने यांना उमेदवाऱ्या दिल्या? म्हणजे कोथरूड सारख्या परिसरामध्ये सुद्धा ज्या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला जवळच्याच लोकांनी मारलं, त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्याला कुणी कुठल्या राजकीय पक्षाने तिकीट दिलं? एकदा दक्षिण पुण्यात किंवा बिबिवाडीत, अजून अप्परला किंवा शहराच्या कुठेही फिरा तुम्ही, म्हणजे सर्वसामान्य माणसांना एखादी घटना कुठं रस्त्यावर घडली तर दहशतीत जगावं लागतं. जे दहशत निर्माण करतात, आता असाच माणूस तुमचा उमेदवार म्हणून ह्या वेगळ्या वेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून, म्हणजे इतकी पत्रकं आता सापडलीत माझ्या हातात आहेत सगळ्या राजकीय पक्षांची. आणि यांची जर गुन्हेगार तुम्ही तपासायला गेले, उमेदवार तपासायला गेले, माणसं तपासायला गेले, फक्त गुन्ह्याची यादी आहे. म्हणजे तुमच्या शहराचं भविष्य हे शहरातले गावगुंड ठरवणार. कायदा सुव्यवस्था त्याच्यावर अंमलबजावणी, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, अशांना तिकीट देणार तुम्ही? अशांना जनता निवडून देणार? म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना जर निवडणुकांमध्ये सुगीचे दिवस आले, मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट वाचलं, ऐकलं सुद्धा रात्री. ते म्हणले इथला जो मोठा गुंड, जो दहशत निर्माण करतो, जो खुनाच्या आरोपात आत्ताच बाहेर आलाय, तो परत एकदा पळून कसा गेला, तर त्याला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी
सहकार्य केलं. कोण म्हणतंय राज्याचा उपमुख्यमंत्री? का महानगरपालिकेला विभक्त झालेत? मला कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा त्या नेत्यांचं नाव घ्यायची गरजच नाही. मला जनतेला प्रश्न विचारायचा आहे. हे पहा, राजकीय पक्ष त्यांना निवडून येणार आहेत मेरिटनुसार. त्यांनी त्याची चेनच्या माध्यमातून सेटिंग लावली, तिकीट मिळवलं. पक्षात तो मोजून 4 तास सुद्धा झाले नाही, तो आला 4 मिनिटात उमेदवार झाला. निष्ठावंत घासतोय घासतोय घासतोय, त्याला तिकीट मिळत नाही, डावललं जातं त्याला. मग तो ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात. आमचे मित्र आहेत धायरीचे, मोठ्या साहेबांना बघून त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला. अचानक एका पक्षाचे 2 पक्ष झाले. ते म्हणले हे ज्येष्ठ आहेत, यांच्याकडून काय मिळणार नाही, म्हणून दादांच्या पक्षात गेले, दादा लोकांच्या. आणि ऐन वेळी त्यांचं तिकीट कापलं गेलं. कार्यकर्ते ढसाढसा रडत होते. जो माणूस म्हणजे साम दाम दंड, अर्थात ज्यांचा राजकीय पिंड नव्हता, परंतु सत्तेमध्ये गेल्यानंतर लोकांची कामं होतात, जनतेची सेवा करायची, अशी ज्या व्यक्तीची भावना आहे, आणि जो सक्षम आहे, जो एकदम चारित्र्य संपन्न आहे, आणि जो लोकांच्या अडीअडचणीला, त्यांच्या गरजेला पडतो, त्या व्यक्तीचं शेवटच्या क्षणाला तिकीट कापलं जातं, दुसऱ्याला तिकीट दिलं जातं. त्या व्यक्तीला जाऊन विचारा त्याच्या मनात किती वेदना होत असतील. माझी हिंमत होत नाही त्यांना फोन करायची, कारण त्यांचा पूर्ण संघर्ष आपण डोळ्यांनी पाहतो. चळवळीतली माणसं असतो आपण, कार्यकर्ता दशक काम करतो. पण ज्या वेळेस चांगल्या लोकांना तिकीट दिलं जात नाही, गावगुंडाला तिकीट दिलं जातं. काय राज्याच्या सरकार रूपी एकदम नेत्यांची जर राज्याचा जर डेटा काढला कायदा सुव्यवस्थेचा, दिवसा ढवळ्या गुन्हेगार जाहीर त्या ठिकाणी भयानक कृत्य करतात, जिवंत माणसाला दिवसा ढवळ्या मारतात. मागच्याच वर्षी माजी नगरसेवकाला कुणी मारलं, कशा पद्धतीने हे झालं, हे सगळं शहर पाहतंय. मग ते लगेच बदला घेतात. कुटुंबातच संघर्ष चालतो, जवळचीच लोक घात करतात, आणि जनतेसमोर त्यांच्याच कुटुंबातली लोक उमेदवार म्हणून उभे राहतात. माझा पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या कारभाऱ्यांना माझा विनंती वजा मागणी आणि इशारा आहे, किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षात जिथे ही व्हिडिओ पाहिली जाईल, प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही आता असे गुन्हेगार त्या ठिकाणी उभे केल्यानंतर, निवडणुकीला त्यांना संधी दिल्यानंतर, हे गावगुंड सगळे महिलांची सुरक्षा बाबतीत निर्णय घेणार, शहरातली गुन्हेगारी संपवावी यासाठी पोलीस प्रशासनावर बर्डन आणणार, आणि या सगळ्या गुन्हेगारांचे जे श्रेष्ठ वरिष्ठ नेते आहेत, ते कायदा सुव्यवस्थेबाबत, गुन्हेगारी संपवण्याबाबत कायदे करतील, चर्चा करतील. आणि यांच्या अंधभक्त कार्यकर्ते म्हणतात आमचा नेता हा चारित्र्य संपन्न आहे. कार्यकर्त्यांना खरी तर लाज वाटली पाहिजे. आता आम्हाला कुणाचा प्रचार करावा लागतो हे एकदा त्यांनी जर विचार विनिमय केला तर आत्मपरीक्षण करावं लागेल. अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. चांगल्या माणसाला उमेदवारी दिली जात नसेल म्हणजे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये जे काही मोठी मोठी शहर आहेत, गुन्हेगारी जगताचे बादशाह जे जे आहेत, त्यांना जर राजकीय पक्षांचा, नेत्यांचा पाठिंबा मिळत असेल किंवा राजश्रय मिळत असेल, आणि महाराष्ट्रातली जनता किंवा मतदार म्हणून तुम्ही आम्ही लोक पैसे घेऊन किंवा या लोकांच्या दहशतीखाली परत यांनाच मतदान करणार असू, आत्मपरीक्षण करा बांधवांनो. कारण हा व्हिडिओ तुमच्या मेंदूला मुंग्या आणल्याशिवाय राहणार नाही. मतदार म्हणून आमची नैतिक जबाबदारी काय आहे? तुम्ही खड्यासारखं गुन्हेगारांना बाजूला काढून टाकणार की गुन्हेगाराला घाबरून मतदान करून त्याला सत्तेत बसवणार? ही आता निवडण्याची वेळ आली. मी अख्ख्या महाराष्ट्राबद्दल चर्चा करतोय, मी मुंबईबद्दल चर्चा करतोय, पुण्याबद्दल, ठाण्याबद्दल, नागपूरबद्दल, छत्रपती संभाजीनगर बद्दल, सगळीकडं. याचं कारण असं आहे, निष्ठावंतांच्या
आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पेकडात लाता घालून तुम्ही या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या, साध्य काय केलं? तो कार्यकर्ता घरदार सोडून आयुष्यभर तुमचं पाणी भरतो, त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याला तुम्ही डावलता, आणि ज्यांनी लोकांना संपवलंय तो तुम्हाला पैशावाला वाटतो म्हणून तुम्ही त्याला तिकीट देता. किंवा जवळचीच लोक, आपलेच नेते जर आपला गळा कापत असतील तर त्यांचेच हुजरे म्हणून जर तुम्ही काम करणार असाल, अंधभक्त जर असाल, दुर्दैवी गोष्ट आहे. याचा सारासार विचार महाराष्ट्र करणार आहे की नाही? बघा, तुमच्या घरामध्ये ही जी काही अशी राजकीय पक्षांची वेगळी पत्रकं आली, किंवा ही जी पुस्तकं येत आहेत, किंवा उमेदवार, म्हणजे त्यांना सगळं माहिती आपण काय करतोय, तरी म्हणतात माझ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत, मला अडकवलं गेलंय. अरे दादा, असं कसं होईल? शेवटी कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पुरावे हे तिथं सादर केले जातात. कोर्ट काय अशात त्या ठिकाणी तुमचं म्हणणं किंवा तुमच्यावर दुश्मनी सगळ्यांची म्हणून कोर्ट सोडवतं का? नाही. कायदा सुव्यवस्था किंवा कायद्याचं राज्य ज्याला म्हणतात ते काय असं कुठल्या तकलादू सांगण्यावरून चालत नाही. मग हे जे काही उमेदवार आता निवडून द्यायचे आहेत आणि उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहेत, त्यांच्या आम्ही अशीच जर समर्थन रूपी जर गप्प बसून जर ह्या सगळ्या गोष्टी करणार असू, तर माझी मतदारांना हात जोडून विनंती, फक्त अगोदर एवढीच विनंती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. युट्यूबर असाल तर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड किंवा फेसबुक संतोष शिंदे किंवा संभाजी ब्रिगेड याच्यावरून तुम्ही यासाठी शेअर करा. लोकांची जनजागृती झाली पाहिजे. बरं बोलून चालणार नाही, बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे. आणि पैसे घेऊन किती दिवस लाचार होऊन मतदान करणार, किंवा 2-5 हजारामुळं, एका मतामुळं तुम्ही काही करत नाही असं होत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या एका मतामुळं चुकीची माणसं सभागृहामध्ये जातात. तो विचार करून मतदान करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे. आणि जर अशा उमेदवारांना जर तिकीट मिळणार असतील किंवा असे उमेदवार जर उभे राहणार असतील आणि राजकीय पक्ष निर्लज्जासारखं गुन्हेगारांना तिकीट देऊन सुद्धा दुसरे कसे गुन्हेगार आहेत हे जर सांगत असतील, त्यांचे नेते बोलत असतील, हे सगळे लोक तुम्हाला फसवतायत. सत्ताधारी पार्टीच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी, मग 2 पक्ष असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, सगळे सेपरेट झालेत. ते सगळे तुम्हाला फसवतायत आणि तुम्हीही गाफील राहून त्यांच्या पाठीशी जर राहण्याचा प्रयत्न करणार असाल, तुमच्यासारखे वाईट कुणी नसाल, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी निर्णय घेण्याची वेळ आली. चांगल्या लोकांना मतदान करा, चांगली लोक निवडून द्या. चुकीच्या हातात महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देऊ नका. चुकीची लोक सत्तेत बसू नका. गुन्हेगारांना सत्तेत बसण्याची संधी देऊ नका. गंभीर स्वरूपाची दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना महानगरपालिकेच्या दारातच काय, तुमच्या दारात सुद्धा उभा करू नका, अन्यथा शहराची वाट लागेल. एवढंच. बाकी तुम्ही ठरवायचंय. जय शिवराय.